जुलै महिना संपत आला तरी जत तालुक्याच्या पूर्व भागात समाधानकारक पाऊस झालेला नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जूनमधील किरकोळ पावसाच्या भरवशावर बाजरी, मूग, तूर, मका, उडीद आदी पिकांची पेरणी करण्यात आली. मात्र त्यानंतर पावसानं दडी मारल्यानं उगवलेली पिकं धोक्यात आली असून खरीप हंगाम संकटात सापडलाय. पेरणीसाठी मशागत, बियाणे, खते आणि मजुरीवर हजारो रुपयांचा खर्च करूनही अपेक्षित पाऊस न झाल्यानं शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. डाळिंब, ऊस, द्राक्ष, लिंबू आदी फळबागांनाही पाण्याअभावी मोठा फटका बसत असून अनेक शेतकऱ्यांवर टँकरद्वारे पाणी आणण्याची वेळ आली आहे. संखा परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेला 703.2 दशलक्ष घनफूट क्षमतेचा संखा मध्यम प्रकल्पही मृत साठ्यात गेलाय. या प्रकल्पामुळे सुमारे 3100 हेक्टर हे क्षेत्र सिंचनाखाली येत आहे. मात्र पाण्याची पातळी खालावल्यानं विहिरी आणि बोअरवेलमधील पाणीही कमी झालंय. परिणामी शेतीबरोबरच पशुधनालाही ओल्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय. येत्या काही दिवसात दमदार पाऊस न झाल्यास शेती आणि पशुधन दोन्हीही गंभीर संकटात सापडण्याची भीती व्यक्त केली जाते. शासनानं तातडीनं चारा छावण्या सुरू करून पिण्याच्या पाण्याची प्रभावी व्यवस्था करावी अशी मागणी पूर्व भागातील नागरिकांकडून होती आहे. आता शेतकऱ्यांच्या नजरा पावसाकडे लागल्या असून पुढील 2 दिवसात वरुणराजाची कृपा झाल्यास खरीप हंगामाला नवसंजीवनी मिळण्याची आशा व्यक्त केली जाते. युनुस पाशा बिराजदार, जत तालुका प्रतिनिधी, उदय वार्ता न्यूज.